प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील पातोंडा वाघडू रांजणगाव रस्ता निकृष्ट, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा वाघडू रांजणगाव या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून PMGSY तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. काय आहे नेमका आरोप? भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांनी याबाबत सविस्तर तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या आरोपानुसार निकृष्ट दर्जाचे काम, पातोंडा वाघडू रांजणगाव रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कामावर गैरहजेरी, संबंधित अधिकारी, इंजिनियर आणि ठेकेदार कामाच्या ठिकाणी कधीच उपस्थित नव्हते. दुरुस्तीनंतर दुरवस्था. रस्त्याचे काम पूर्ण होऊन काहीच काळ लोटला असताना रस्त्यावरील डांबरीसह खडी बाहेर निघून पडलेली आहे. यामुळे रस्त्याची गुणवत्ता, क्वालिटी अजिबात राखली गेली नाही. निधीचा दुरुपयोग. शासनाचा विकास निधी येतो, पण त्याचा दुरुपयोग निकृष्ट कामाच्या माध्यमातून केला जात आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी. या गंभीर प्रकारामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे महेंद्र सूर्यवंशी यांनी जोरदार मागणी केली आहे की 1. संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. 2. जे अधिकारी, इंजिनियर आणि ठेकेदार परस्परांना मदत करून निकृष्ट कामाचे चेक काढून देत असणार, त्यांच्यावर देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देऊन कठोर कारवाई करावी. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे की रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांच्या कामात भ्रष्टाचार करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखवता कामा नये. वरिष्ठ स्तरावरून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाल्यासच भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. या मागणीमुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.